आणि अध्यक्षमध्ये यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना सुरू केली, त्यातही तुम्ही 2 लाखाचीच मर्यादा ठेवली आहे. असं काय एवढं मोठं काम केलंय की ज्यामुळे आपण कौतुक करण्यास पात्र झालेला आहात? वसुली करून द्यायचाच कार्यक्रम आहे. म्हणजे तुम्ही बँकांचे पैसे वसूल करायला ही योजना आणलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. दिलदार राजा दिलदार पाहिजे. 2 लाख कर्ज माफ, वरचं 2 लाख राहिले तर राहू दे, असा राजा पाहिजे. मी खरं म्हणजे राज्याला एवढं कर्ज झालंय, 30-35 हजार कोटी कर्ज काढा आणि विषय संपून टाका ना. सगळ्या शेतकऱ्यांना दिलदारपणाने आपण कर्जमाफी द्यावी. खरं तर अध्यक्ष महोदय, भारतीय जनता पक्षाचं 12 वर्षापासून सावरकर साहेब सरकार आहे देशात, आणि 12 वर्षात शेतकऱ्यांची काय अवस्था झाली आहे हे जगजाहीर आहे. काय कुठं लपून राहिलेलं नाही. अध्यक्ष महोदय, पण सत्ताधारी पक्ष अजूनही आमच्या आघाडीच्या सरकारने केलेल्या कामाची माहिती लपवण्यात किंवा त्याबद्दल थोडंसं खरं न बोलण्यात जास्त रस ठेवते. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे जे काय होतं त्याला देशात लोकसभेत जवाहरलाल नेहरू यांना दोष देण्यात येतो. तसंच आता राज्यात देखील व्हायला लागले असं वाटायला लागले. अध्यक्ष महोदय, 2014 पर्यंत असं प्रस्तावात सांगण्यात आलं की तत्कालीन शासनाने, राज्य शासनाने तिजोरीतून एकदाही कर्जमाफी नाही केली आणि असं आपल्या विधान आलं. अध्यक्ष महोदय, मकरंद आबा इथं बसलेले आहेत, भरणे मामा आहेत, इथं बसलेले आमचे जिरवाळ साहेब आहेत, तिकडं मागे बसलेले आपले सत्यजित देशमुखांचे वडील होते. अध्यक्ष म्हणजे 2008 मध्ये केंद्र सरकारने 72,000 कोटीची कर्जमाफी केली आणि हे कर्जमाफी शरद पवार साहेब कृषी मंत्री असताना मनमोहन सिंगांच्या सरकारने केले. अध्यक्ष महोदय, 12 वर्षात तुम्हाला कधीच देशभर कर्जमाफी करता आली नाही, पण मनमोहन सिंग आणि शरद पवार साहेबांनी संपूर्ण देशाची कर्जमाफी केली आणि राज्यातील त्यावेळी लोकसंख्या त्यावेळी कमी होती, 42,48,000 शेतकऱ्यांना त्यावेळी लाभ झालेला. त्यावेळी बैठका व्हायच्या, भूविकास बँकेचं कर्ज त्यात घाला, जिल्हा मध्यवर्ती बँकेची असल्या मध्यम मुदतीचं काही कर्ज राहिलं असेल त्यात घाला, अशा बैठका होऊन जमेल तेवढे पैसे शेतकऱ्यांचे थकलेले त्यात घालून या महाराष्ट्रात कर्जमाफी देण्याचं काम त्यावेळी झालं. त्यामुळं सरसकट कर्जमाफी. आमचे रोहित पवार मध्ये पंढरपूरला उपोषणाला बसले आणि त्यांची मागणी काय होती? कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करा. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या योजनेतून वगळण्याचा निर्णय मागे घ्या. आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना व्यापक दिलासा देण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना कराव्यात, याच त्यांच्या मागण्या होत्या. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 2009 साली आघाडी सरकारनं जी कर्ज सवलत योजना राबवली, जे केंद्राच्या कर्जमाफीतून वंचित राहिले त्यांना राज्य सरकारने दिलासा दिलेला होता. आणि याच सभागृहामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांचं उत्तर रेकॉर्डला आहे, ते आपण थोडंसं बघावं. आज सुदैवाने भरणे मामा उत्तर देणार आहेत. मतदारसंघ तोच आहे आणि प्रवृत्ती काय आहे हे त्यांच्या उत्तरात कळेल. आणि हर्षवर्धन पाटलांनी जे उत्तर दिलं त्याच्याच बरोबरीचं किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्तम, लिबरल, उदार, शेतकऱ्यांना मदत करणारं निर्णयात्मक उत्तर तुम्ही द्याल अशी अपेक्षा करतो. अध्यक्ष महोदय, 2009ला फयान चक्रीवादळ आलं, केंद्र सरकारने 1300 कोटी चटकन दिले. 2020ला निसर्ग चक्रीवादळ आलं, 268 कोटी फक्त महाराष्ट्राला मिळाले. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे पंजाबराव देशमुख 2009 ते 14 पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही आम्ही राबवली. या 3 लाखापर्यंत पीक कर्जासाठी 3% दराने व्याज सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता जे आपण 50,000 रुपये प्रोत्साहनपर देत आहोत ते या योजनेच्या आधारेच आहेत असं मी म्हणेन. अध्यक्ष महोदय, एक थोडासा रिसर्च कमी पडलाय, थोडासा AIचं धोरण आपण राबवत आहे, तर AIचा उपयोग केला असता ही सगळी माहिती तुम्हाला आली असती आणि कोणताही फेक नरेटिव्ह उभा करण्याचं काम झालं नसतं. अध्यक्ष महोदय,
सत्ताधाऱ्यांना आम्ही 2014च्या आधी काय केलं हे सांगणं गरजेचं आहे. आमचं सरकार होतं त्यावेळी. कारण काय यांनीच सगळं केलं असं चित्र जे तयार करताय ते थोडंसं तुम्ही तर आमच्या फार जवळून आमच्याबरोबर काम केलं, तुम्हाला हे सगळं माहिती आहे. पण सावरकरांच्यासाठी फक्त भाषण आहे, बाकीच्या सगळ्यांना इथं बसलेल्यांना मागच्या सरकारांनी काय केलं हे बहुतेक माहिती आहे. अध्यक्ष महोदय, देशात महाराष्ट्रानं पहिली स्वतंत्र वॉटर पॉलिसी आम्ही केली. अध्यक्ष महोदय, ई गव्हर्नन्समध्ये महाराष्ट्र हा या देशातलं पहिलं राज्य होतं. पहिली पॉलिसी ई गव्हर्नन्सची महाराष्ट्रानं मांडली. क्लाउड कम्प्युटिंगचे केंद्र पहिलं महाराष्ट्राने उभं केलं. पाणी संस्थांना 13% रिफंड पैसे द्यायचं काम आम्हीच केलं. डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर कोर्ट सुरू करणारं देशात आमचं पहिलं महाराष्ट्र राज्य होतं. अध्यक्षांमध्ये मोठी यादी आहे, आता वेळ कमी, आपण मगाशीच सांगितलं त्यामुळं बाकीची यादी वाचून वेळ घेत नाही. पण अध्यक्षांमध्ये 12 वर्षात महागाई सावरकर किती वाढली. पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का नाही. आता अध्यक्ष महोदय, आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव $78 प्रति बॅरेल आहे. पण देशातील सरकारने काही कपातच केलेली नाही, दर खाली गेले. आता बॅरेलचे दर ताबडतोब दर कमी झाले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, नेमकं मध्यमवर्गीय आणि सगळ्यांच्या खिशातून पैसे काढायचा जो उद्योग भारतभर चालू आहे, कर पेट्रोल आणि डिझेल आणि गॅसवर लावून, अध्यक्ष महोदय, 240-45 लाख कोटी रुपयाचं कर्ज भारतावर आहे. आपणही आता 11 लाख कोटीच्या पलीकडे गेलेलो आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, समस्या ही आहे की हे कर्ज फेडायचं कसं. तर पेट्रोल आणि डिझेलच्या करातनं जे पैसे गोळा करता तुम्ही, त्यातनं तुम्ही आता कर्ज फेडायचं काम करताय. अध्यक्ष महोदय, महागाई एवढी वाढली आहे, 60 रुपयाचं पेट्रोल 112च्या वर गेलंय. इथेनॉलचे प्रमाण जास्त वाढल्यावर आम्हाला वाटलं जरा पेट्रोल दर कमी होईल, पण तसं काय होत नाही. डिझेल मिळत नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे. डिझेलला, आपल्या ट्रॅक्टरला डिझेल घालायला अनेक ठिकाणी रांगा लावून माणसं भेंडाळली, पण अध्यक्ष महोदय डिझेल मिळत नाही अशी परिस्थिती आहे. महाग तर डिझेल झालेलंच आहे. अध्यक्ष महोदय, आता काही झालं तर पाकिस्तानमध्ये 400 रुपये पेट्रोलला दर गेला. आता कोण गेले पाकिस्तानमध्ये, तुमचा संबंध पाकिस्तानची असला तर आम्हाला माहीत नाही, पण आम्हाला काय माहिती, आम्हाला आमचा विषय, आम्हाला इथं आटपणा सगळं, आणि पाकिस्तानला जाऊन त्यांच्या पेट्रोलचा दर सांगायचा आम्हाला, ही तुलना योग्य नाही. आपली तुलना आपल्याशीच केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीनं या जगात, आशिया खंडात भारताची करन्सी रुपया हा आशियातील सर्व देशांपैकी सगळ्यात वीक परफॉर्मन्स आपल्या भारतीय रुपयाचा झालेला आहे. मला काय आता आर्थिक परिस्थितीवर देशाच्या बोलून वेळ घ्यायचा नाही, आपला आदेशच आलेला आहे म्हणून. पण अध्यक्ष महोदय, 12 वर्षापूर्वी $1 60 रुपयाला मिळत होता, तोच आता 95 रुपयाला का 96 रुपयाला गेलाय. 1 तोळा सोनं त्यावेळी 26,000 रुपयाला मिळत होतं, आज 1.5 लाखाला सोनं गेलंय. अध्यक्ष महोदय, म्हणजे मला हे सांगायचं नव्हतं, पण चुकीचं नरेटिव्ह सतत सांगणं, आता हे जो ठराव आहे तो ठराव हा प्रचारकीचाच ठराव आहे असं माझं मत आहे. तुम्ही कर्जमाफी केली, ती कर्जमाफी मिळायच्या आधीच स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठी हा ठराव आहे असा समज जनतेचा महाराष्ट्राचा होतो. माझा समज तसा नाही आहे सावरकर साहेब, माझं मत तुम्हाला माहिती आहे. पण जनतेला काय वाटतं, अजून हातात पैसे नाहीत तर ठराव मांडून कर्जमाफीची कौतुक करण्याचा कार्यक्रम आहे, आणि दुसऱ्या बाजूला रोज सकाळ संध्याकाळ तोडाफोडी पक्षांची चालू आहे. मी तर आता सांगेन तुम्हाला की एक ऑनलाईन कॉलेजमध्ये ऑनलाईन प्रवेश असतो की नाही, तसं पक्षाचा एक ऑनलाईन प्रवेशाचा प्लॅटफॉर्म सुरू करा आणि ऑनलाईन प्रवेश द्यायला सुरुवात करा. इतके प्रवेश तुमच्याकडे व्हायला लागलेले आहेत की काय चिंताच करायची काय गरज नाही अध्यक्षमध्ये. आणि म्हणून अध्यक्षमध्ये एका अहवालात जगात असं सांगण्यात आलेलं आहे की भारत हा ऑटोक्रॅटिक डेमोक्रेसी व्हायला लागलेला आहे आणि देशात आता लोकशाही राहिलेली नाही. गॅस स्वस्त होणार होतं पण काही झालं नाही. 12 सिलेंडरचे 4 सिलेंडर केले तरी माणसं गप्प आहेत. माणसांनाही काही फार वाटत नाही. तुम्ही जे कराल त्याला आता सगळे मान्यता देत आहेत. तुमची लोकप्रियता एवढी आहे तुमची की 12 सिलेंडरचे 4 केले तरी कोणी रस्त्यावर नाही, 4 सिलेंडरचं 0 केले तरी काही होणार नाही. त्यामुळं अध्यक्ष महोदय, ही जी परिस्थिती आहे ती शेतकऱ्याचा फार प्रश्न हळूहळू अध्यक्ष महोदय सगळ्यात शेवटच्या स्तराला शेतकरी आहे आणि म्हणून शेतकऱ्याची कर्जमाफी फार महत्त्वाची आहे.
2021ला आमचं सरकार 19ला आलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, माझ्याकडे अर्थ खातं होतं, 1 महिना 7 जणच आम्ही मंत्री होतो. उद्धव ठाकरेंनी हट्ट करून मी म्हटलं सगळं मंत्रिमंडळ एक्सपांड होऊ दे, मग करू. नाही म्हटले, मी कमिटमेंट दिली आहे, पहिल्याच कॅबिनेटला झालं पाहिजे. ते 1-2 कॅबिनेट झाले आणि आम्ही महाराष्ट्रात कर्जमाफी केली अध्यक्ष महोदय. त्यात 2 लाखाची मर्यादा ठेवलेली. तुमचं पूर्वीच्या सरकारने एकदा 1.5 लाखाची केलेली, आम्ही 2 लाखाची मर्यादा केली. सरकार हे विसरतंय की 16 साली कर्जमाफीची योजना जी राबवलेली होती ती 1.5 लाखाची होती. आणि अध्यक्षमध्ये यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना सुरू केली, त्यातही तुम्ही 2 लाखाचीच मर्यादा ठेवली आहे. असं काय एवढं मोठं काम केलंय की ज्यामुळे आपण कौतुक करण्यास पात्र झालेलं आहात? 2 लाखाहून अधिक कर्ज असणाऱ्यांनी आधी वरचे पैसे स्वतः भरायचे आणि मग 2 लाखापर्यंतचे माफ होईल कर्ज, अशी अट ठेवलेली आहे. म्हणजे वसुली करून द्यायचाच कार्यक्रम आहे. म्हणजे तुम्ही बँकांचे पैसे वसूल करायला ही योजना आणलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यामुळं 2 लाखाच्या वर मी 4 लाख कर्ज असेल तर मला 2 लाख कधी मिळणार? वरचे 2 लाख भरले की मग 2 लाख मिळणार. हे सत्यजित बरोबर नाही आहे. दिलदार राजा दिलदार पाहिजे. 2 लाख कर्ज माफ, वरचं 2 लाख राहिले तर राहू दे, असा राजा पाहिजे. त्यामुळं कुठं कशात का जमा होते, पण तुम्ही पहिल्यांदा 2 लाख रुपये कर्ज माफी द्या. आज सावरकरांचं भाषण मी मगाशी त्यांना कन्क्लूड करू द्या लवकर. तिथं टीव्हीवर बघत होतो. साहेब, तुम्हालाही मतदारसंघात हे उपयोगी पडेल हे सगळे मुद्दे. मी मगाशी टीव्हीवर बघत होतो, सावरकर बोलतायत 1 तास झाला तरी काय भाषण संपे नाही. इतके शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी आज मांडले. अभिनंदन आहे त्याचं. पण चांगले भाषण, आम्ही ऐकतच होतो त्यांचं भाषण. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी एवढीच विनंती करेन की मी खरं म्हणजे राज्याला एवढं कर्ज झालंय, 30-35 हजार कोटी कर्ज काढा आणि विषय संपून टाका ना. सगळ्या शेतकऱ्यांना दिलदारपणाने आपण कर्जमाफी द्यावी. आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे की नाही, तुमच्या गावाकडून येत असेल, 86,000 कोटीचा शक्तीपीठ मार्ग आहे, आता 1 लाख कोटी रुपयापर्यंत पोचलेला आहे. आणि आमदार मागेल तिकडं तो असा फिरतोय शक्तीपीठ महामार्ग. म्हणजे तो गावातले छोटे जिल्हा परिषदेचे रस्ते जसे आहेत तसा तो शक्तीपीठ महामार्ग असा वळून वर खाली जातोय. आणि त्यामुळं पैसे आहेत, पैसे नाही तसं नाही, मग शेतकऱ्यांना का देत नाही, हा खरा म्हणजे अध्यक्ष महोदय प्रश्न आहे. खरं म्हणजे तुमची कमिटमेंट काय होती? 7-12 कोरा करतो. एकदा कोरा नाही, कोरा कोरा कोरा, हे माननीय मुख्यमंत्र्यांची भाषणातले शब्द आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत ज्यावेळी लोकसभेत आम्हाला जरा बऱ्यापैकी मतं पडली, त्यावेळी तुम्ही म्हणजे कपडेच फक्त राहिलेले, बाकी सगळं देऊन टाकलेलं तुम्ही. त्यामुळं सगळ्या गोष्टींच्या कमिटमेंट महाराष्ट्राला झाल्या. त्यात कोरा 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 कर्ज 7-12 करू हे तुमचं आश्वासन होतं. जाहीरनाम्यात किती गोष्टी केल्या वगैरे त्यात खोलात जात नाही, वेळ कमी आहे, ते कापून टाकतो. पण अध्यक्ष महोदय, कापूस उत्पादकता मिशन अंतर्गत या प्रस्तावात केंद्र स्थापन करण्याचे प्रयोजन सरकारने काही जिल्ह्यामध्ये केले. चांगली कल्पना आहे, पण वास्तविकता काय आहे? 24-25च्या तुलनेत 25-26ला कपाशीच्या शेतीमध्ये 2.5 लाख हेक्टरने विदर्भामध्ये कापूस कमी झाला. 2.5 लाख हेक्टरने. काही कारणं आहेत का, ते शोधायला पाहिजे. 2018 साली 1 क्विंटल कापसाला 3,500 रुपये खर्च यायचा, आज 5-6 हजार रुपये खर्च यायला लागला. DAPची बॅग 50 रुपये किलोची 18 साली होती, ती 1200ला गेली. अद्याप 50 किलोची बॅग 2018 साली 1200 रुपयाला होती, ती आता 1350-1400 रुपयाला. खताची 50 किलोची बॅग 1100 रुपयाला होती, ती आज 1800 रुपयापर्यंत गेली. युद्धामुळे किमती वाढल्या, ठीक आहे, पण अध्यक्ष महोदय, वाढलेल्या किमती कधी कमी झाल्यात ही भारतात आता मागच्या 12 वर्षात लोक विसरलेली आहेत. एकीकडे कपाशीचा खर्च वाढला, दुसरीकडे केंद्र सरकारने 11% इम्पोर्ट ड्युटी माफ करून टाकलेली आहे. म्हणजे विदर्भातल्या कापूस उत्पादकाला पूर्ण झोपवण्याचं काम अमेरिकेचा कापूस आल्यावर होणार आहे. त्याला इम्पोर्ट ड्युटी 0% करून तुम्ही विदर्भातल्या जनतेचा विश्वासघात केलेला आहे असं मला वाटतं. आपण विदर्भातले आहात, आपणही शेतकऱ्यांना विचारा, बरं होईल का रे इम्पोर्ट ड्युटी रद्द केली तर? एखाद्या सभेत भाषणात हा प्रश्न विचारून बघा.
वा पाटील साहेब, नाही नाही, शेवटचंच पान आहे अजून, लवकर संपवतो. आपला आदेश आहे त्यामुळे मी लवकर संपवणार आहे, पण ते बोलले म्हणून मी थांबलो. नाही तर विनंती आहे. नाही, माझी विनंती आहे, शेवटचं ऐकून घ्या. म्हणजे काय आहे की 2 मिनिटात संपव. किती 15 मिनिटात? नाही 2 मिनिटात संपव, 2-3 मिनिटात. नाही 2 मिनिटात संपणार नाही, पण 4 मिनिटात आपण चालू करा. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी सरकारला एवढीच विनंती करेन की खरं म्हणजे या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाही आहेत. 22 साली एकनाथ शिंदेनी काय सांगितलं, आम्ही महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करू. आज रोज 8 शेतकरी आत्महत्या करतात. लातूरमधल्या एका शेतकऱ्याचा बैल दगावला, लगेच आपण त्याला बैल दिला, 2 दिवसांनी तो बैल मेला. अध्यक्ष महोदय, सरकारने 2 दिवसात बैल गेला. सरकारने करायची असेल मदत तर जरा धडधाकट तरी बैल द्यायचा. अध्यक्ष महोदय, पानंद रस्ते, बळीराजा पानंद रस्ते चांगली योजना आहे. एक योजना आता मातोश्री ग्रामसमृद्ध पानंद योजना आहे. योजना सगळ्या पेपरवरच आहेत, घोषणा मोठ्या पेपरवरच आहेत. एक उदाहरण देतो, कोल्हापूर जिल्ह्यात 2021 पासून आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 2290 कामं मंजूर झाली, फक्त 296 कामं सुरू झालेली आहेत. का असं होतंय? आपण योजना चांगली आहे आणि हे करायला पाहिजे, पण 2290 माझ्या मतदारसंघात एक 200 रस्ते धरा मामा, आणि 200 रस्त्यात एका ठिकाणी पण अतिक्रमण येणार नाही. त्यामुळं सावरकर साहेबच उत्तर संपत आलं. सावरकर साहेबच उत्तर देत आहेत, त्यांना तुम्हाला उत्तर द्यायची संधी काय आहे असं दिसत नाही. पण मी वेळ कमी आहे म्हणून संपवतो. अध्यक्ष महोदय, पानंद रस्ता निधी मंजूर करताना सत्ताधारी पक्षाला 7.5 कोटी, अजितदादा आणि शिंदे गटाच्या पक्षांना आमदारांना 5.5 कोटी 30 लाख आणि विरोधकांना किरकोळ 2-2.5 कोटी रुपयात आपण ह्या योजना मंजूर केलेल्या आहेत. ठीक आहे, आमच्याकडे करा न करा तो तुमचा वक्त बदलता है तब देखेंगे, लेकिन किमान शिंदे गटाच्या आणि अजितदादांच्या आमदारांच्यावर तरी दुजाभाव करू नका. अध्यक्ष महोदय, लास्ट अर्धा मिनिट घेतो. अवकाळी पावसामुळे फळबागाचे मोठं नुकसान झालेलं आहे. नाशिक, जळगाव, धुळे इथं तुम्हाला फार राजकारणात निवडणुकात यश मिळाले, पण केळी बागायतदारांना सरकारनं वाऱ्यावर सोडले का असे लोक विचारतायत. कर्जमुक्त शेतकरी करायचं असेल तर ह्या मदती देखील त्वरित आपण जाहीर कराव्या अशी विनंती करतो. या प्रस्तावात मी धरणातली पाण्याची पातळी चिंताजनक आहे, दुष्काळाला आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे, एल निनोचा आपल्यावर प्रचंड संकट आहे, सरकारची मला काही तशी तयारी दिसत नाही. आमच्या भागातले धरणं 31% या तारखेला होती, ती आता 23%वर खाली आणली आहेत. म्हणजे पाण्याचं मॅनेजमेंटही व्यवस्थित केलेलं नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, रस्ते वगैरे ह्या सगळ्या कामातनं जर वेळ मिळाला तर महाराष्ट्रातल्या धरणांकडे जरा लक्ष द्या, दुष्काळाच्या बद्दल ठाम उपाययोजना करा आणि कर्जमाफी सरसकट करा. आणि 50,000 रुपये मागच्या वेळी आम्ही दिलेले, तुम्ही आता रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना किमान 1 लाख रुपये द्या. जे प्रामाणिक शेतकरी कष्ट करून तुमचे काही झालं घरातलं सोनं देऊन कर्ज फेडतात किंवा परतफेड करतात, त्या शेतकऱ्याचं कौतुक करण्याची दानत सरकारने दाखवावी एवढीच विनंती करतो. आणि आपण मला बोलायला दिले, आपला मोठा उपकार मान्य करून धन्यवाद साहेब. आपण पुढेही असाच वेळ द्याल अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.